नमस्कार. मी देवव्रत आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बोलपट म्हणेच्या नवीन भागात. आज ना मी तुम्हाला माझ्या आवडत्या 3 मराठी चित्रपटांबद्दल सांगणार आहे. पहिला आहे श्वास. 2004 साली हा चित्रपट आला होता आणि मला आठवतंय माझ्या शाळेनेच मला हा चित्रपट पाहायला नेलं होतं. आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर ना जणू माझं आयुष्यच बदलून गेलं. अगदी माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. मला आठवतंय अश्विन चितळे आणि अरुण नलावडे यांचा अभिनय आजही माझ्यासोबत आहे. दुसरा चित्रपट म्हणजे डोंबिवली फास्ट. हा चित्रपट म्हणजे मी ह्याबद्दल कितीही वेळ बोलू शकतो. मला आठवतंय संदीप कुलकर्णींचा अभिनय, त्याला म्हणजे माझा अक्षरशः सलाम. आणि निशिकांत कामत या चित्रपटाचे दिग्दर्शक, जे दुर्दैवाने आज आपल्यात नाही आहेत, त्यांनी जो चित्रपट हा बनवला होता महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय मराठी माणसांसाठी, त्याला तोडच नाही. त्या चित्रपटाचा जो शेवट होता, ती फ्रेम अजूनही माझ्या मनात घर करून बसली. आणि तिसरा चित्रपट म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. हा चित्रपट म्हणजे मराठीतला जवळपास सर्वोत्कृष्ट बायोपिक आपण म्हणू शकतो. कारण परेश मुकाशींचा हा पहिला चित्रपट होता ॲज अ डिरेक्टर. ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. कारण त्यांनी कमालीचा चित्रपट बनवलाय. आणि हा म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर बेस्ड चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट आणि बाकी 2 सुद्धा आपण सगळ्यांनी नक्की पहा आणि तुम्हाला ते कसे वाटले ते आम्हाला कळवा. धन्यवाद.